नमस्कार. मी सुजित, शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ताची परिस्थिती बघता मार्केट हे क्रॅश झालेले आहे. निफ्टी जवळपास 500 पॉईंटने पडलेली आहे आणि सेन्सेक्स जवळपास 1,500 पॉईंटने पडलेला आहे. हे युद्ध चालू झाल्यापासून जवळपास हा तिसरा क्रॅश आहे. जवळपास 1000 सेन्सेक्स आणि निफ्टी 400 प्लस पडलेला आहे. हे पडण्यामागे मेजर कारण असं विशेष वेगळं काही नाही. आपण रोजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करतच आहे. जे युद्ध चालू आहे, या युद्धाचे परिणाम आहेत. बघा आता इराणने त्यांच्या साईडनं पूर्ण क्लिअर केलेलं आहे, की हे युद्ध आम्ही थांबवणारच नाही आणि थांबवण्यासाठी ज्या कंडिशन टाकल्यात, त्यासुद्धा आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्या. तर ह्या सिनेरिओमध्ये बघून असं दिसतंय, की युद्ध काही थांबतच नाही. हे युद्ध थांबण्याचे काही लक्षण दिसत नाही. त्या कारणास्तवच हे मार्केट पडत आहे. शिवाय इराण वॉर्निंग देत आहे. याच्यावरती परत अजून अमेरिका पण रिएक्ट करायची राहिलेली आहे. त्यांचे पण वेगळे स्टेटमेंट येतील. ते आल्यानंतर सुद्धा मार्केट पडेल. तरी आता ह्या मार्केटला बघता असं निदर्शनास येत आहे, की इन्व्हेस्टमेंट ही जी आहे, ही नवीन न करता थोडंसं होल्ड करून ज्यावेळेस हा सिनेरिओ नीट होताना दिसेल, ज्यावेळेस युद्ध थांबताना दिसेल किंवा गॅस वगैरे ह्या गोष्टी प्रॉपर सप्लाय होताना दिसतील, त्याच वेळेस आपण नवीन इन्व्हेस्टमेंटसाठी अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो. आता सध्याच्या कंडिशनमध्ये आपले जुना जो पोर्टफोलिओ आहे, तो सांभाळणे महत्त्वाचं आहे. त्यालाच ॲव्हरेज करणे, व्यवस्थित त्याला मॅनेज करणे हे गरजेचं आहे. नवीन इन्व्हेस्टमेंट करणे हे सध्या धोक्याचं ठरू शकते. तरी थोडं होल्ड करून अजून मार्केटचं असं कल बघून इन्व्हेस्टमेंट करणं योग्य राहील. आज जवळपास 13 मार्च आहे. दुपारचे 2 वाजत आहेत. तरी मी एक थोडीशी बॅकग्राऊंड रिसर्च केली होती. स्टेट ऑफ हॉर्समध्ये एक माझं फ्रेंड आहे जे अडकलेले आहेत. शिपवरती असतात ते. त्यांना कॉल करून विचारलं होतं, की काय परिस्थिती आहे? तर त्यांनी सध्या मला सांगितलं, की एक शिप जी आहे, ती त्या ठिकाणी सक्सेसफुली बाहेर गेलेली आहे, जी की गॅसची होती. तरी अजून नक्की काही माहीत नाही. आल्यानंतर बघू आपण काय होतंय. तरी ती न्यूज आपल्याला आल्यानंतर कळेलच त्याचा इम्पॅक्ट काय होतो. तोपर्यंत आपण थोडंसं संयमानेच इन्व्हेस्टमेंट वगैरे करणं गरजेचं आहे. आता पडून मार्केट जिथपर्यंत आलंय, ते जवळपास 1 वर्षाची लेव्हल आहे, तिथपर्यंत पोहोचलेलं आहे. आज असं नाही वाटत, की मार्केट संभळेल. त्यातल्या त्यात उद्या सॅटर्डे, संडे ट्रम्प साहेबांचा आवडते दिवस. बघू आता मंडेला काय होतं तर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.